नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण मस्त खमंग खुसखुशीत आळूवडी बनवणार आहोत। ह्याच्यासाठी मी सर्वात आधी आळूची पानं घेतलेली आहेत। याचे असे देठ काढून घ्यायचे आहेत चाकूच्या साहाय्याने, आणि ह्याच्यामध्ये ज्या शिरा असतात त्या देखील आपण काढून घेणार आहोत। ह्यामुळे काय होतं, हे टोचत नाही आणि कचकच लागत नाही, नाहीतर ह्या शिरा खूप राठ खाताना लागतात। त्याच्यामुळे कंपल्सरी ह्याचं हे देठ आणि ह्या शिरा ह्या पद्धतीने काढून घ्यायच्या आहेत। तुम्ही जर ह्या पद्धतीने आळूवड्या केल्या तर त्या खायला खूप सुंदर लागतात। आता लाटण्याच्या साहाय्याने हे मधलं जे देठ आहे हे असं लाटून घ्यायचं आहे, म्हणजे हे व्यवस्थित दबलं जातं आणि आळूचं पान प्लेन होतं, जेणेकरून पीठ लावताना आपल्याला त्रास होत नाही। आता अर्ध भांडं पाणी घ्यायचं, त्याच्यात चिंचेचा कोळ घालायचा आणि ही जी पानं आहेत ती याच्यामध्ये 10 ते 15 मिनिट भिजत घालायची आहेत, ज्याच्यामुळे आळूवडी खाताना खवखव करत नाही। लसूण घेतलाय, अद्रक घेतलंय, हिरवी मिरची घेतली आहे, थोडंसं जिरं घेतलंय आणि हे सगळं आता मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। ह्या पद्धतीने मी वाटून घेतलेलं आहे। आता ही पानं बाजूला काढायची आणि कोरडी करून घ्यायची। आता ह्याच कपाने मी डाळीचं पीठ घेतलंय 3 कप आणि एका कपाला थोडंसं कमी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तांदळाचं पीठ घातल्यामुळे वड्या छान कुरकुरीत होतात। पांढरे तीळ घातले, चवीप्रमाणे तिखट घातलंय, धण्याची पावडर घातली आहे, थोडीशी हळद घातली आहे, त्यानंतर चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि आता चिंच आणि गूळ आपण घालून घेणार आहोत। तर मी चिंच गूळ एकत्रच भिजत घातला होता आणि लसूण मिरची आल्याचं वाटण आहे, थोडासा हिंग आहे आणि तीळ मला कमी वाटत होते तर मी अजून थोडे तीळ याच्यामध्ये ॲड केले, ओवा घातलाय आणि आता हे हाताने सगळं साहित्य एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। सर्वात आधी हे साहित्य कोरडं असतानाच मिक्स करायचं आणि नंतर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मग आपण ह्याचं बॅटर बनवून घेणार आहोत। तर मोस्टली काय होतं, वड्या कुरकुरीत होत नाही, खुसखुशीत होत नाही किंवा खायला चांगल्या लागत नाही, घशामध्ये खूप जास्त खवखवतात। तर तुम्ही जर ह्या पद्धतीने वड्या बनवल्या तर ह्यातली कुठलीही कंप्लेंट तुमची येणार नाही। साधारणपणे एवढं घट्टसर बॅटर आपल्याला करायचं आहे। कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, खूप पातळ करायचं नाही। हे बॅटर जर खूप जास्त पातळ केलं तर पानाला नीट लावता येत नाही। आता एक पळी तेल घालायचं आणि मस्त फेटून घ्यायचं आहे। असं छान फेटून घेतल्याच्यानंतर याला 10 मिनिट असंच भिजत ठेवायचं आहे। आता एक जाळी घ्यायची, त्याला तेलाचा हात लावून ग्रीस करून घ्यायचं आहे आणि एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन हे गरम करण्यासाठी ठेवायचं आहे। आता आळूची पानं कोरडी करून घ्यायची आहे आणि ह्या पद्धतीने याला पीठ लावायचं आहे। तुम्ही बघू शकता, खूप जास्त जाड लेयर किंवा खूप पातळी लेयर द्यायची नाही, साधारणपणे ह्या पद्धतीने याला ह्या बेसन पिठाची लेयर आपण देणार आहोत। तुम्ही बघू शकता, अतिशय सुंदर अशा वड्या झाल्या होत्या आणि अजिबात बिघडल्या नव्हत्या। तुम्ही देखील ह्या पद्धतीने आळूवड्या नक्की बनवा। आता सगळ्या पानाला असं पीठ लावून घेतलं आहे आपण। आता ह्याच्यावरच दुसरं पान ठेवायचं आहे, खाली मोठं पान घ्यायचं आणि त्यानंतर थोडंसं छोटं घ्यायचं आणि हे पान आता अपोजिट डिरेक्शनमध्ये आपल्याला लावायचं आहे। आता ह्याच्यावर सेम प्रोसेस, सेम पद्धतीने आपण पीठ लावून घेणार आहोत, कारण खूप जास्त पिठाची जाड लेयर दिली तरी पण ह्या वड्या खायला चांगल्या लागत नाही आणि अजिबात खुसखुशीत अशा होत नाही। आता ह्याच्यावर आपण तिसरं पान ठेवतोय। हे तिसरं पान अजून साईजने छोटं आहे आणि ह्या मधल्या शिरा लाटण्याच्या साहाय्याने आपण ज्या प्रेस करून घेतल्यात त्यामुळे पीठ लावताना आपल्याला कुठेही अजिबात अडचण येत नाही आहे। तर ह्याच पद्धतीने असं पीठ लावून घ्यायचं आहे आणि आता आपण याचा रोल बनवून घेणार आहोत। तर सर्वात आधी याचे जे काठ आहेत ते ह्या पद्धतीने असे दाबून घ्यायचे आहेत दोन्ही साईडनी आणि त्यानंतर आपण ह्याचा रोल बनवणार आहोत। आता ह्याला थोडं थोडं पीठ लावायचं, खूप जास्त नाही लावायचं। आता साईडनी, दोन्ही साईडनी ह्याचे काठ आपण इथे देखील सेम दाबून घेतोय आणि त्यानंतर आपण याचा मस्तपैकी रोल बनवणार आहोत। तर ह्या पद्धतीने आता हे स्क्वेअर शेपमध्ये आपण करून घेतलेलं आहे आणि आता आपण याचा रोल बनवतोय। तुम्ही बघू शकता, थोडी थोडी पिठाची लेयर आपल्याला इथं देखील द्यायची आहे आणि अगदी अलगद हलक्या हाताने रोल बनवायचा आहे। खूप जास्त दाबून वगैरे रोल आपल्याला बिलकुल बनवायचा नाही आहे।
तर बघू शकता अतिशय इझी प्रोसेस आहे। ह्याच पद्धतीने मी बाकीचे रोल देखील बनवून घेतलेले आहेत आणि आता हे रोल आपण चाळणीमध्ये ठेवणार आहोत। तर ह्याच पद्धतीने मी दुसरे रोल देखील बनवून घेतलेले आहेत आणि चाळणीमध्ये ठेवलेले आहेत। आता याच्यावर झाकण ठेवून 15 मिनिटभर आपण याची वाफ काढून घेणार आहोत। आता याची वाफ काढल्यानंतर याला छान थंड करून घ्यायचं आहे आणि मग याचे छान काप करून घ्यायचे। गरम गरम असताना याचे काप अजिबात करायचे नाही आहेत, त्याच्यामुळे काय होतं व्यवस्थित वड्या पडत नाही। त्यामुळे थंड झाल्यानंतरच वड्या कट करून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असे लेयर आलेले आहेत आणि आता मी बाकीच्या वड्या देखील चाकूच्या साहाय्याने कट करून घेते। थंड झाल्यानंतर जर तुम्ही ह्या वड्या कट करून घेतल्या तर ह्या खूप प्लेन निघतात। आता ह्याच पद्धतीने वड्या कट करून घेतलेल्या आहेत। आता मी याला शॅलो फ्राय करून घेते। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही डीप फ्राय देखील करू शकता, पण मी मोस्टली शॅलो फ्राय करते कारण डीप फ्राय केलं तर खूप जास्त ऑइली होतात। तर ह्या पद्धतीने तेल घालून घ्यायचं आहे आणि ह्या वड्या मस्तपैकी शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही बघू शकता साधारणपणे 5 ते 7 मिनिटांनंतर ह्या वड्या छान होतात। गॅसची फ्लेम आपण मंदच ठेवलेली आहे। आता याला ह्या काट्याच्या चमच्याच्या साहाय्याने असं पलटवून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, अतिशय अचूक प्रमाण आणि परफेक्ट रेसिपी आहे। तुम्ही देखील नक्की ट्राय करा। कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका। माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। आता ह्या वड्या झाल्यात, मी ह्या काढून घेतलेल्या आहे। खूप कुरकुरीत आणि चवीला तर एवढ्या खमंग झाल्या होत्या। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या पद्धतीने जर अळूवड्या केल्या तर घशामध्ये अजिबात खवखवत देखील नाही। अळूवड्या खवखवू नाही म्हणून तुम्ही काय करता हे देखील तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता। तर रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका। भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद।